पावसाचं पाणी आणि कागदाची होळी, किती गंमत असायची या लहानपणीच्या खेळात. पण मोठं होत जाताना भुकेसोबत मारलेल्या स्वप्नांमुळे आणि विचाराला आलेल्या प्रगल्भतेमुळे त्या खेळामागची गंमत वास्तवाला भेटते. महाराष्ट्राला लाभलेलं निसर्गाचं देणं म्हणजे आपला हा समुद्रकिनारा. मासेमारीच्या व्यवसायात करोडोंची उलाढाल करून त्या दर्याचा राजा म्हणून अभिमानाने लाटांना आपल्या तालावर नाचवणारा हा कोळीबांध. मोठमोठी यंत्राची जहाजे, शिडाच्या होड्या, मचवे पासून अगदी साध्या साध्या नावेपर्यंत विखुरलेला हा मासेमारीचा व्यवसाय. समुद्राचा किनारा, गाभा अगदी क्षितिजा पलीकडे राज्य करीत असला तरी छोट्या छोट्या खाडींपासूनच तो सुरू होतो. त्याच खाडीचा म्हणजे खारलँडचा राजा, तो मात्र हातावर कमवणार तेव्हा पोटाला खाणार. प्रत्येक दिवशी उगवलेला सूर्य त्याच्या रोजगाराची नवी सुरुवात असते आणि रात्रीचा मिळमिळता टिमला त्याच्या शमलेल्या भुकेचा साक्षीदार असतो. असाच एक दादू, संसाराच्या काळ्या चिखलात आपल्या पावलांचा ठसा टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असणारा हाच दादू. आज एकच वडापाव आणि तुला र दुपारी पाटलाच्या म्हातारीचं पिंडाचा जेवायला गेलतास ना. ए दादू, इथले गोड गोड असत ना. पोट भरलं बिरलं काय नाही. एक घास दादू खाई मग चिंगी.
व्यावसायिकांची मक्तेदारी असणाऱ्या बाजारपेठेत दादूला न जागा न त्याच्या मेहनतीला बाजारभाव. पण म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधारही खूप झाला. असेच काहीचे दिवस पुढे पुढे जात राहिले. काय नाही, झोप. तुम्हाला बाईनी जाम अभ्यास दिलाय. दादू म्हणजे आमच्या वर्गातली सगळी पोरं त्याच्या वाढदिवसाला गोड गोड खावायला वाटतात. तेव्हा बाई म्हणाल्या, तू उद्या चिंगे, उद्या तुझा वाढदिवस आहे, तेव्हा तू काय वाटणार? मी बोलले काय नाही. मला माहितीये तू निमरान फिरून मच्छी पकडतस आणि मिळालेल्या पैशातून रात्रीच्या जेवणाची सोय होते. दादू, आपण नाही गोळा चॉकलेट वाटायचे. मी मोठी होऊन जाईल पैका कमवीन आणि माझाच काय तुझा पण वाढदिवस साजरा करू. काय खरंच खरंच तू गोळा आणणार? खरंच? माझा दादू नाही चांगला. हा दादू, आणखीन एक, उद्यापासून वडापाव नको आणू, नुसतं पावच आण. तो मी शाळेत जाताना खाईन. झाला जीव रुतली पावल डोल्यामध्ये स्वप्न पण रीत रीत झालं डोल्यामध्ये स्वप्न पण रीत रीत झालं नशिबाचा खेळ दादा नशिबाचा खेळ निघून चालली येळ दादा निघून चालली येळ निघून चालली येळ दादा निघून चालली येळ
दिस गेला असताना सारा अंधार अंधार निसर्गाचा राजा हा कसा झाला निराधार. हा एक दादू नाही, असे कितीतरी दादू या महाराष्ट्राच्या काळ्या चिखलात सापडतील. आदिवासी ठाकर जमातीतील मासे पारधी म्हणून, गोरगरीब पारंपरिक मासेमारी करणारे कोळी म्हणून, तर कधी खाऱ्या पाण्याने निकामी झालेल्या शेतीचा निराधार तरीही मालक असलेला शेतकरी. ठिकाणं वेगळी, नावं वेगळी, पद्धतीही वेगवेगळ्या, पण उपजीविकेचं साधन मात्र एकच, मासेमारी. जोपर्यंत निसर्गाचा समतोल साधता येणार नाही तोपर्यंत या करोडोंच्या गर्दीत लाखो दादू असेच या काळ्या चिखलात अस्तित्वहीन होणार. आणि या साऱ्यांची चिंगी आत्ता दादू चॉकलेट घेऊन येईल म्हणून शाळेच्या पायरीवर अशीच वाट पाहत राहणार. आज दादू नाही, पण त्याची आठवण आली ना की मी मुद्दामहून नुसता पाव पाण्यासोबत खाते. त्या पावाने खोलवरची भूक भागते माझ्या दादूच्या मायेची.